तालुक्यामध्ये सध्या महाविकास आघाडीची उमेदवारी भक्कम असल्यामुळं जसं आम्ही एक धोरण ठेवलेलं आहे की 9-18 हे आमचं एक स्लोगन आमचं राहणार आहे आणि त्यामध्ये आमचे सर्वच उमेदवार निवडून येतील अशी खात्री आहे आणि कामंही आम्ही प्रामाणिक करू. मागील काळामध्ये आपण बघितलेलं आहे, मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये आदरणीय विजयदादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पंचायत समितीची कामं केली. अनेक योजना ज्या माहिती नव्हत्या तालुक्यामध्ये किंवा कुठल्या पंचायत समितीला जिल्हा परिषदेला माहिती नव्हत्या, अशा योजना आम्ही प्रभावपणे तालुक्यामध्ये आम्ही राबवलेल्या आहेत. मग त्यामध्ये बचत गटांना कर्ज वाटपाचा असेल, संघटित बांधकाम मजुरांचा असेल, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून वडा खोलीकरण असेल, बांधाऱ्यांची कामं असतील, ही बरीच अशी विकास कामं आम्ही मोठ्या प्रमाणात आम्ही केलेली आहेत. आणि आम्हाला विश्वास आहे की जनता ही नेहमी माळशिरस तालुक्यातली स्वाभिमानी राहिलेली जनता आहे आणि ही अशा कुठल्याही भूलथापांच्या बळी पडणार नाही. आज जर आपण परिस्थिती तालुक्याची बघितली तर हा तालुका एक वेगळ्या दिशेने जातो आहे. आज एवढ्या मोठ्या प्रमाणे भ्रष्टाचार होते, एवढ्या मोठ्या प्रमाणे दमदाटी कार्यकर्त्यांवरती किंवा अधिकाऱ्यांवरती केली जाते आणि त्याच्यामुळं आम्हाला खात्री आहे की आम्ही निश्चितपणे आमचे सर्वचे सर्व उमेदवार निवडून येणार आहेत.